आकाश जो शब्द आहे तो कशासाठी वापरला जातो? अनंत. अनंताची व्याख्या ज्याला अंत नाही. आनंद जो आहे त्याला अंत नाही. सुखाला अंत आहे. सुखाचा अंत झाला का दुःख सुरू होतं, दुःखाचा अंत झाला की सुख सुरू होतं, परंतु आनंदाचा अंतच नाही. तुम्ही 1 रुपया घेऊन गेले अमेरिकेमध्ये, कोणी विचारणार नाही खोटा आहे तो, तिथे तिकून डॉलर इथे आणला तो खोटा आहे, परंतु अन्न जे आहे ते सत्य आहे. हे कुठेही जरी नेलं तर ते सत्यच आहे, कारण ते जीवन निर्माण. आकाश म्हणजे काय? अनंत. मग अनंत म्हणजे काय? सत्य. आणि दुसरं म्हणजे काय? आनंद. आकाश म्हणजे अशी कुठली जागा नाही आहे की इथपर्यंत आकाश आहे. आकाश म्हणजे पृथ्वी सोडली की आकाशच आहे. मग त्या आकाशामध्ये तुम्ही किती उंची गाठता, सर्वपृष्ठ उंची तुम्हाला गाठायची. मग तुम्ही जे काही करता त्याच्यामध्ये पण पाय जमिनीवर राहिले. आचार ज्या ठिकाणी भ्रष्ट होतो म्हणजे आचरणच भ्रष्ट होतं त्याला भ्रष्ट आचार, भ्रष्टाचार असं म्हणतात. आणि मग जिथं तुमचं आचरणच भ्रष्ट होतं म्हणजे फक्त पैशावर लक्ष ठेवून तुम्ही एखादी गोष्टी करत असाल तर तो भ्रष्टाचार आहे. किती सोपं आहे बघ. तुमचे डोळे जर उघडे असेल तरच त्याचा उपयोग आहे. झाकलेले डोळे असले काय नसले काय. कानाचा उपयोग बाहेर आहे का आतमध्ये? तुम्ही आतला आवाज ऐकण्यासाठी कधी कान वापरले का? नाही वापरले. ठीक आहे. तुमच्या चाकाची चव कशी आहे? जीभ दिसते शेजारी शेजारी असा म्हणजे जीभ बाहेरची चव येते. नाकाने कधी आतल्यात वास घेतला तो जेव्हा उलटी होती माणसाला, त्या उलटीचा किती घाणेरडा वास येतो. नवे नवे माणसाला स्वतःचा वास कधी येत नाही. शेजारचा सांगतो तुझा काहीतरी वास येतोय, अच्छा असं कर असं म्हणजे आतला तरी वास असला तो बाहेर काढून घ्यावा. म्हणजे इंद्रिया जी आहे ती तुम्हाला कुठे घेऊन जाता? बाहेरच्या जगामध्ये. सीमेपर्यंत ह्या इंद्रियांची क्षमता काय होते? संपते. एका विशिष्ट अंतरानंतर पुढचं आपल्याला काहीतरी मोकळं असं तरी दिसत नाही, अंधुक अंधुक दिसतं. लांबचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाही. जो पण जिभेपर्यंत पोहोचत नाही तो पण चव कळत नाही. म्हणजे या इंद्रियांची पण काय आहे? एक सीमा. त्या सीमेच्या पलीकडे आकाश आहे. तर आपण आपल्या प्रपंचामध्ये आपण शिखर गाठलं पाहिजे. मग संत काय म्हणतात? आधी प्रपंच करावा नेट का. ज्याला प्रपंच करतात त्यांनी अध्यात्माच्या गोष्टी पण करू नये. ज्याला घर नाही सुधारतात त्यांनी समाज सुधारायची भाषा का करावी? ज्याला स्वतःचं पोट भरतात नाही दुसऱ्याचं पोट काय भरणार? स्वतःची उन्नती साधणं म्हणजे जगाची उन्नती आहे. हे सर्वात महत्वाचं सार आहे. स्वतः शिखरावर पोहोचणं म्हणजे जगाला शिखरावर जाण्याचा मार्ग तयार करणं. ठेवले अनंत तैसेची राहावे म्हणजे गरिबी आली तर लाजायचं नाही आणि श्रीमंती आली तर माजायचं नाही. आपण जीवनामध्ये समृद्धीकडे गेलं पाहिजे, आनंदाकडे गेलं पाहिजे. आपलं जीवन कुठे गेलं पाहिजे? आनंदाकडे, समृद्धीकडे, शांततेकडे, आरोग्याकडे गेलं पाहिजे. हेच अध्यात्म आहे ना. तो की एखादं फळ आहे तुम्ही जर कच्चा असताना खाल्लं तुम्हाला कधीच कळणार नाही त्याची गोडी किती आहे. ती परिपक्व झाल्यावरच कळतं. तसं जीवनाचं फळ जे आहे हे परिपक्वतेकडे आम्ही नेलं पाहिजे. आमचं जीवन परिपक्व होतच नाही, ते कच्चच गळून जातं. आणि म्हणून सद्गुरूंना सांगायचंय की परिपक्वता म्हणजे तुम्हाला आकाशाला स्पर्श करता आला. ज्याने आई वडिलांशी गद्दारी केली तो कोणाशी गद्दारी करू शकतो. त्याचा जन्मच फेल. हसवायचं नाही त्यांना. जे काय करायचं त्यांना सांगून करायचं, त्यांचं मन वळवायचं, त्यासाठी मेहनत घ्यायची. मग ज्याने तुम्हाला प्रगतीचा मार्ग दाखवला, जिथून तुम्ही सुरुवात केली, ती कोण आहे? आमची जमीन आहे. आमची पहिली जमीन आहे आमची आई, जिने आम्हाला जन्म दिला. तिचं जे उदर आहे, तिचं उदर, तिचं पोट म्हणजे आमची पहिली जमीन. नंतर आम्ही जन्माला आलो, ही धरती माता जिने आमचं पोट भरलं, तिच्यातून जे अन्न येतं, आहार येतो, अन्नधान्य येतं, फळ येतं, भाजीपाला येतो. तिसरं म्हणजे आमचं करिअर ज्या जमिनीवर तयार होतं, जिथे आम्ही नोकरी करतो, बिझनेस करतो, जिथे आम्ही रोजीरोटी कमावतो, आमची ती आमची तिसरी जमीन आहे. ही चौथी जमीन जिथे तुम्ही तुमच्या जीवनाचा आध्यात्मिक प्रवास करता, की तुमची चौथी जमीन आहे. ह्या जमिनी आम्ही काय केलं पाहिजे? ह्यांच्यावर आम्ही खंबीरपणे चिकटून उभं राहिलं. यांचा आधार जर आम्ही सोडून दिला तर आम्ही कोलमडल्याशिवाय राहत नाही. तुम्ही किती पण मोठे व्हा, किती पण उंच आकाशात जा, माणसं आईवडिलांच्या बाबतीमध्ये फार सेन्सिटिव्ह वाटतात, पण करिअरच्या बाबतीमध्ये माणसं गद्दारी करतात. आणि अशी गद्दारी करणारी माणसं किती पण मोठी व्हायचा प्रयत्न करू दे, ते त्यांचा डोलारा पोचवल्याशिवाय कारण आधारच नाही. हे जे आभाराची तुमची जी वृत्ती आहे ती कधी येते? जेव्हा तुम्ही संतुलन साधता. आपण काय होतो आणि काय झालो आहोत याची जाण जेव्हा नेहमी राहते ना, तर कायम आठवण ठेवतो, त्याला म्हणायचं अभ्यास. आपण जीवनामध्ये एकतर खूप प्रगती केली पाहिजे, सगळ्यांनी केली पाहिजे, तसे खूप मेहनत केली पाहिजे. आणि मेहनत करता करता आपण ज्यांच्यामुळे मोठे झालो त्याच्याविषयी नेहमी काय ठेवलं पाहिजे? आभार. तर आपण किती जरी मोठं झालो तर आभार प्रगट करणाऱ्या माणसाची नेहमी जमिनीवर पाय स्थिर राहतो. देणारा माझ्यापेक्षा मोठा आहे हे नेहमी लक्षात ठेवा. आणि मग जो देणारा आहे तो ईश्वर असेल किंवा कोणी पण असेल, त्याच्या प्रती ज्यावेळेस तुमच्या मनात आभार प्रगट होतात तेव्हा आपोआप तुमचे पाय जमिनीवर घट्ट रोवले जातात. योगायोग म्हणावं की घडवून आणल्यासारखं जमिनीवर खंबीरपणे उभं राहणं आणि तरीही आकाशाला स्पर्श करणं हे आध्यात्मिक प्रक्रियेचं सार आहे. आज आपण समाजामध्ये हजारो करोडपती पाहतो की जे खूप पैसा कमवतात, परंतु जर आध्यात्मिकेची जर जोड नसेल तर ते कुठेतरी वाहवत जातात. आणि जे समाजासाठी कल्याणाचं काम आहे ते त्यांच्या हातून घडताना दिसत नाही, तर ते समाजाला अनुकूल असं काहीही करत नाही. उलट जे विनाश आहे त्यांच्याकडून तो जास्त घडून येताना आपल्याला दिसतो.
तर आपल्या समोर सगळ्यांच्या समोर आमचं एक उत्तम उदाहरण आहे की आज त्यांच्याकडे करोडची संपत्ती असली तरीसुद्धा आज त्यांचे पाय जमिनीवरती आहे आणि ते फक्त समाजाच्या कल्याणासाठी रोज विचार करत असतात. तर हे एक आध्यात्मिकतेचं खरं तर सार आहे. तर याच्यावरती सर प्रश्न तर काही नाही आहे, परंतु हेच आम्हाला जाणून घ्यायचं आहे की याची जी जोड आहे ती कशी करेल. जमिनीवर खंबीरपणे उभं राहावं म्हणजे आपण जमिनीशी जोडलं जाऊन आपण ती आध्यात्मिकता कशी म्हणजे साधू शकतो किंवा त्या कसं त्या प्रक्रियेपर्यंत जाऊ शकतो म्हणजे ते टिकवून ठेवणं आणि सोबत आध्यात्मिकता घेऊन जाणं, तर ते कशा प्रकारे साधता येईल. जयसिटी वैदिक आज सद्गुरूंनी जो कोट दिलाय त्याच्यावर प्रश्न असा आहे की सद्गुरू म्हणता आकाशाला स्पर्श करणं, परंतु आकाशाला स्पर्श करणं ही प्रत्यक्षात अशक्य आहे. मग सद्गुरू असं का म्हणता की ते आध्यात्मिक प्रक्रियेसाठी खूप महत्वाचं आहे. मग ते आकाशाला स्पर्श करणं नक्की ते कोणत्या संदर्भात बोलतंय. मित्र, संत तुकाराम महाराज ज्यावेळेस वर्णन करतात, अणुरेणू एवढा तोकडा तुका आकाशा. अणुरेणू जेवढा सूक्ष्म असतो तेवढा सूक्ष्म देखील तुका आहे आणि आकाशा एवढा अनंत देखील आहे. आकाश जो शब्द आहे तो कशासाठी वापरला जातो? अनंत. अनंताची व्याख्या ज्याला अंत नाही, एक शून्य एक पूर्ण आहे. तुम्ही एखादं चक्र जेव्हा बघता जिथं त्याची सुरुवात असते तिथंच त्याचा अंत असतो. जन्म मृत्यू हे माणसाच्या जीवनाचं एक फेरा आहे, बरोबर आहे. ज्याची तुम्ही सुरुवात केलेली आहे त्याचा शेवट होणार आहे, हे ठरलेलं आहे. माणसाला सुरुवात खूप छान वाटते, शेवट आवडत नाही. मग संत काय म्हणतात, याचसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिन गोड व्हावा. शेवटचा दिन गोड झाला पाहिजे म्हणून सुरुवातीपासून एवढी मेहनत. आकाशाला गवसणी का घालायची आहे? आकाशाचा अर्थ असा होतो अनंत. मग तुमच्या जीवनामध्ये जे आज तुम्ही मिळवताय ते आपल्याला अनंत पाहिजे, सुख अनंत पाहिजे. जेव्हा सुख अनंत होतं तेव्हाच ते आनंदामध्ये रूपांतरित होतं. भोग जेव्हा अनंत होतो तेव्हा तो तृप्त करतो तुम्हाला. एखाद्या भोगातून माणूस जर खूप अति केलं तर त्या भोगातून माणूस काय होतो? परावृत्त, त्याचं उभं घेत नको वाटतं. म्हणजे भोग देखील नकोसा वाटतो जर अति केलं तर. त्याला पण काय अंत आहे. मग आनंद जो आहे त्याला अंत नाही. सुखाला अंत आहे. सुखाचा अंत झाला का दुःख सुरू होतं, दुःखाचा अंत झाला की सुख सुरू होतं. परंतु आनंदाचा अंतच नाही. खोटं कुठपर्यंत खरं आहे? जिथपर्यंत त्याचा प्रभाव आहे, बरोबर आहे. पण त्या प्रभावाच्या पलीकडे जिथे कंसाचा प्रभाव होता, जिथे रावणाचा प्रभाव होता, त्या भागामध्ये खोटं चालत होतं. पण त्याच्या कार्यक्षेत्राबाहेर अयोध्येत आल्यावर तिथं खोटं चालत नव्हतं, तिथं सत्य पाहिजे होतं, बरोबर आहे. म्हणजे खोट्याची एक काय सीमा आहे, सत्याची कोणती सीमाच नाही. तुम्ही जगात कुठे जरी गेला सत्य काय आहे? सत्य आहे. तुम्ही 1 रुपया घेऊन गेला अमेरिकेमध्ये, कोणी विचारणार नाही. खोटा आहे तो. तिथे टिकून डॉलर इथे आणला तो खोटा आहे, बरोबर आहे ना. परंतु अन्न जे आहे ते सत्य आहे. हे कुठेही जरी नेलं तर ते सत्यच आहे, कारण ते जीवन निर्माण. मग आकाश म्हणजे काय? अनंत. मग अनंत म्हणजे काय? सत्य. आणि दुसरं म्हणजे काय? आनंद. आनंद हा अनंत आहे, कारण तो तुमच्यामधून सुरू होतो. जे दुसऱ्यावर अवलंबून ते खोटं आहे, आणि जे स्वतःवर अवलंबून ते काय आहे? सत्य. मग नकळत सद्गुरू आम्हाला हे सांगताय की माणसाने जमिनीवर राहावं आणि जमिनीवर राहून त्याने आकाशाला दोष निघालाय. आकाश म्हणजे काय हो? तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये आहात त्या क्षेत्रामध्ये उच्च पद. अरे हे झाड बा, आकाशाला त्यांनी गवसणी घेतली आहे. आपण म्हणतो ही गगनचुंबी इमारत आहे. गगनचुंबी म्हणजे काय? गेली कधी आवाज नाही, मग उंच आहे. तिच्याकडे पाहिल्यावर फक्त मागे आकाशच दिसतं. ती गगनचुंबी आहे. गगनाला ती चुंबन घेते जणू काय, बरोबर आहे. आणि म्हणून आकाश म्हणजे अशी कुठली जागा नाही आहे की इथपर्यंत आकाश आहे. आकाश म्हणजे पृथ्वी सोडली का आकाशच आहे, बरोबर आहे ना. मग त्या आकाशामध्ये तुम्ही किती उंची गाठता
सर्वोत्कृष्ट उंची तुम्हाला गाठायची. मग तुम्ही जे काही करता त्याच्यामध्ये पण पाय जमिनीवर राहिले पाहिजे. माणसं उंची गाठत नाही का? गाठता ना, पण त्याचे पाय जमिनीवर राहत नाही. बी विसरून जातो. मी कधी काळी एक छोटीशी बी होते, ती म्हणते आता मी केवढं मोठं वड आहे, केवढं मोठं वडाचं झाड आहे. हा, तुम्ही एखाद्या बीला तुम्ही नष्ट करू शकता, एखाद्या रोपाला तुम्ही नष्ट करू शकता, पण जेव्हा ते वटवृक्ष होतं त्याला तुम्ही नष्ट करू शकत नाही. म्हणजे दोन्ही पण बाजू आहे. जेव्हा तुम्ही मोठे होता तेव्हा तुमचे पाय जे आहे मुळं जमिनीमध्ये घट्ट रोवलेले पाहिजे, नाही तर तुम्ही उन्मावर पडायला वेळ लागत नाही. आणि हेच सद्गुरू आम्हाला सांगतात. बघा, आध्यात्मिक प्रक्रिया म्हणून याच्याकडे पहा असा विषय नाही आहे. तुम्ही जीवनामध्ये प्रगती करणं, उन्नती करणं हीच आध्यात्मिक प्रक्रिया आहे. मला सांगा, एखादा माणूस श्रीमंत होतो म्हणजे काय करतो? जास्त पैसे कमवतो. जास्त पैसे कमवण्यासाठी तो अनेक लोकांना काय देतो? रोजगार देतो. समाजामध्ये काहीतरी उन्नती करतो. आता काही लोक म्हणजे शेअर मार्केटमध्ये पैसे कमवले, काय उन्नती झाली? मुळात तो बिझनेसच नाही आहे, ते एक प्रकारचं काय जुगार आहे. म्हणून शेअर मार्केटमध्ये तुम्ही अनेक बरबाद राहिले पासा. हवी तज्ञ लोक सुद्धा तिथे बरबाद होतात. म्हणजे जिथे कष्टाविना पैसे मिळतात ती जुगार आहे. लक्षात ठेवा. एकदम सोपं साधं आहे. आचरण या शब्दापासून आचार हा शब्द तयार झाला. आचरणाचा जो सारांश आहे त्याला आचार असं म्हणतात. जो आचार ज्या ठिकाणी भ्रष्ट होतो, म्हणजे आचरणच भ्रष्ट होतं, त्याला भ्रष्ट आचार, भ्रष्टाचार असं म्हणतात. आणि मग जिथं तुमचं आचरणच भ्रष्ट होतं, म्हणजे फक्त पैशावर लक्ष ठेवून तुम्ही एखादी गोष्टी करत असाल तर तो भ्रष्टाचार आहे. किती सोपं आहे बघ. मग आकाशाला व्यवस्थित घालताना जमिनीवर पाय पाहिजे म्हणजे काय पाहिजे? तुमचा आचार शुद्ध पाहिजे. शुद्ध आचार शुद्ध विचाराशिवाय शक्य नाही आहे. आणि म्हणून सद्गुरू आम्हाला सांगता की आध्यात्मिक प्रक्रिया म्हणजे जी प्रक्रिया तुमच्या आत्म्याकडे तुम्हाला घेऊन जात, बाहेर प्रकट होत नाही. हे इंद्रिय सुद्धा बाहेर, तुम्हाला इंद्रिय सगळे कुठे घेऊन जाता? बाहेर. तुमचे डोळे जर उघडे असेल तरच त्याचा उपयोग आहे. झाकलेले डोळे असले काय, नसले काय. कानाचा उपयोग बाहेर आहे का आतमध्ये? तुम्ही आतला आवाज ऐकण्यासाठी कधी कान वापरले का? अले नाही वापरले. ठीक आहे, तुमच्या चाकाची चव कशी आहे? जीवन शेजारी शेजारी राहता, म्हणजे जीभ बाहेरची चव येते. नाकाने कधी आतल्यात वास घेतला का? हॅलो, जेव्हा उलटी होती माणसाला त्या उलटीचा किती घाणेरडा वास येतो. नवीन नवीन माणसाला स्वतःचा वास कधीच येत नाही. शेजारचा सांगतो तुझा काहीतरी वास येतोय, अच्छा असं कर, असं म्हणजे आतला तरी वास असला तो बाहेर काढून घ्यावा. कळलं? म्हणजे इंद्रिया जी आहे ती तुम्हाला कुठे घेऊन जाता? बाहेरच्या जगामध्ये. तुमची नजर किती जरी लांब गेली, डोळे जागेवरच आहे हे लक्षात ठेवा. डोळे तिकडे गेलेले नाहीये. हे तर कार्टून मध्ये आपण बघतो की डोळे बाहेर निघाले तिकडे जाऊन पाहुणे है ना. तसं आमचे कान जागेवरच आहे. आम्ही सगळं आतमध्ये ऐकतो, आम्ही सगळं आतमध्ये पाहतो, आम्हाला सगळं अनुभूती आतमध्ये होते, पण बाहेरची अनुभूती आम्ही आतमध्ये घे. जसे डोळे बाहेर काढून बघण्याचे जे कार्टूनमध्ये आपल्याला दाखवतात तसं आमचं मन इकडंच तिकडं भरकटतं. आपले जी इंद्रिय आहेत, पंच ज्ञानेंद्रिय असतील किंवा कर्मेंद्रिय असतील किंवा मन असेल, 5 कर्मेंद्रिय 5 ज्ञानेंद्रिय आणि 11वं काय? मन आहे. ह्या सर्व इंद्रियांनी आम्ही फक्त बाहेरच्या जगाशी संपर्क करतो. ते गरजेचे आहे आपल्याला. हे शरीर जगवायचं आहे हे गरजेचे आहे, परंतु त्याच्या आधारे तुम्ही तुमचा शोध नाही घेऊ शकत. मग तुमचा शोध घ्यायचा असेल तर तुम्हाला इंद्रियांच्या पलीकडे जावं लागेल. इंद्रियांचं ती क्षमता नाही. कळलं का? आणि म्हणून माणसाला थोडंसं जास्त क्षमता वापरायला लागते. आणि मग आपण अनंत जर गाठायचं असेल तर एका सीमेपर्यंत ह्या इंद्रियांची क्षमता काय होते? संपते. एका विशिष्ट अंतरानंतर पुढचा आपल्याला काहीतरी मोकळा असं तरी दिसत नाही, अंधुक अंधुक दिसतं. लांबचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाही. जो पण जिभेपर्यंत पोहोचत नाही तो पण चव कळत नाही. म्हणजे या इंद्रियांची पण काय आहे? एक सीमा आहे. त्या सीमेच्या पलीकडे आता असे. कळलं? तर आपण आपल्या प्रपंचामध्ये आपण शिखर गाठलं पाहिजे. मग संत काय म्हणतात? आधी प्रपंच करावा नेट काठ.
ज्याला प्रपंच कळते त्याने अध्यात्माच्या गोष्टी पण करू नये. ज्याला घर नाही सुधारत त्यांनी समाज सुधारायची भाषा का करावी. ज्याला स्वतःचं पोट भरतात नाही दुसऱ्याचं पोट काय भरणार. स्वतःची उन्नती साधणं म्हणजे जगाची उन्नती आहे, हे सर्वात महत्त्वाचं सार आहे. आणि स्वतः शिखरावर पोहोचणं म्हणजे जगाला शिखरावर जाण्याचा मार्ग तयार करणं. तुम्ही पाऊलवाट तयार करा, लोक राजमार्ग तयार करा. बरोबर आहे ना. आणि म्हणून आपलं प्रत्येकाचं जे जीवन आहे ते शिखराकडे जाण्यासाठी आहे. आणि गेले लोक, परंतु त्यांची समस्या अशी झाली का त्यांचा जमिनीपासून संपर्क तुटला. आता बघा, विमान आकाशामध्ये झेप घेतात आणि त्याचा जर जो कंट्रोलर असतो एअरपोर्टवरचा त्याच्याशी जर त्याचा संपर्क सुटला तर ते विमान हवेमध्ये काय होतं, भरकटतं. त्याला दिशाच कळत नाही. बरोबर आहे. आणि असं भरकटलेलं विमान हे शेवटी स्वतःचा अंत ओढून घेत. म्हणून संपर्क कुठे जोडलेला पाहिजे, जमिनीशी. कारण परत कुठे यायचंय. असं म्हणतात जेव्हा तुम्ही प्रगतीच्या दिशेने उंचीवर जाता आणि जाताना जेव्हा तुम्ही शिडी पार करून जाता तुमच्या रस्त्याला लोक भेटतात तुम्हाला, त्यांना लाथा मारून जाऊ नका. का बरं. कारण जेव्हा तुम्ही परत उतरत याल शिडी तेव्हा हे लोक तुम्हाला परत भेटणार आहे. आणि तुम्ही जर त्यांना लाथा मारून गेलेत तर उतरत ते तुमचे काय हाल करतील याचा विचार का. म्हणून लोक म्हणतात लय हवेत उडू नको, तू परत खालीच येणार आहे. आम्हाला जरी उडता येत नसलं पण आम्ही जमिनीवर आहे हे लक्षात ठेव. मग काय अर्थ होतो आकाशाला अनंताला गवसणी घालायची, त्याला स्पर्श करायचा, परंतु जमिनीवर खंबीरपणे उभा राहता होतात. तुम्ही हवेत किती वेळी चांगली उडी मारली तुम्ही बघितलं बघा. जिम्नॅस्टिकमध्ये, ऑलिम्पिकमध्ये हाय जम्प, फ्लिपर आहे की नाही, प्रोलर वगैरे बरेच त्यांच्यामध्ये कसरती करतात ते. परंतु तुम्ही किती जरी काय केलं वरून सगळ्या करामती करून तुम्हाला जागेवर पायावर काय उभं राहता आलं त्याचे त्यालाच गुण मिळतात. जो खाली पडला त्याला गुण मिळत नाही. तुम्ही कुठल्याही जिम्नॅस्टिकमध्ये जा, तुम्ही कुठल्याही कसरती करा, पण तुम्हाला पाय जमिनीवर टेकवता आले पाहिजे, सरळ उभं राहता आलं. तुम्ही अडखळले ते चालेल पण सरळ उभं राहा. आणि म्हणून सद्गुरू असं म्हणता की तुम्ही जमिनीवर खंबीरपणे उभं राहून मग आकाशाला गवसणी घातली पाहिजे. आकाशाला स्पर्श करण्याची हिंमत ठेवली पाहिजे, नवे नवे केला पाहिजे. आज दोन प्रकारचे विचार प्रवाह जीवनामध्ये आम्ही काहीतरी केलं पाहिजे आणि दुसरा प्रवाह आहे की काही केला काही करा. बरेच लोक असं असे म्हणतात तू किती पळ रे, तुझे दोन्ही पाय संगच आहे. मित्रांनो, आम्हाला जीवनामध्ये प्रवाह सांगतो की आळस, आणि प्रवाह सांगतो की आम्ही खूप चंचल राजसी स्वभावाने राहिलं पाहिजे. एक म्हणतो प्रवाह म्हणतो आहे त्याच्यामध्ये समाधानी माना, बस जमिनीवरच राहा. वर उडी मारल्यानंतर खाली कोसळण्याची भीती आहे म्हणून उडीच मारू नका. दुसरा प्रवाह आहे की पडले तरी चालेल पण उडी मार. सद्गुरू ह्या दोघांचं संतुलन सांगतं की किती पण उंच उडी मारा, आकाशाला गवसणी घाला, भरपूर पैसा कमवा, भरपूर नाम कमवा, भरपूर तुम्ही तुमची प्रतिष्ठा कमवा, परंतु जमिनीवर खंबीरपणे उभ्या, जमिनीशी जोडल्या. घार इंद ते आकाशी जीव तिचा पिलापाशी. ती सगळ्या जगात फिरून येते, आकाशात फिरून येते, पण तिचं लक्ष सतत कुठं राहतं आपल्या नरट्याकडे. तरच तिच्या फिरण्याला काय अर्थ आहे. तिने कधी शिकार पकडून आणली आणि खायलाच कोणी नाही, असे वांजोटे जीवन जगण्यास काय अर्थ आहे. मग तुमच्या जीवनाला काहीतरी अर्थ असला पाहिजे, त्याला सार्थक असं कळतंय का सगळ्यांना. सांसारिक प्रक्रिया काय आहे सा आळस आहे त्याच्यामध्ये समाधान मानणं ही सांसारिक प्रक्रिया आहे. मग तुम्ही तुमच्यापैकी काही जण असं म्हणते सर मग साधू संत असे का म्हणतात ठेविले आनंदी तैसेची राहावे. ठेविले आनंदी तैसेची राहावे म्हणजे गरिबी आली तर लाजायचं नाही आणि श्रीमंती आली तर माजायचं नाही. या परमेश्वराने परमात्म्याने तुमच्या समोर जीवन ज्याप्रमाणे मांडलेलं आहे ते सगळं जीवन जसं आहे तसं स्वीकारणे, याला माझ्या ठेविले आनंदी तैसेच राहावे. तुम्हाला त्याने आनंदात ठेवलं, सुखात ठेवलं, त्रासात ठेवलं, अडचणी दिल्या, परिस्थिती बदलली, तर तुम्ही तक्रार नाही करायची बस. क्रिस्तानियो रोनाल्डो आहे जो फुटबॉलपटू आहे जगातला सर्वात श्रीमंत, 7,500 कोटीची त्याची काय संपत्ती. त्याचा तुम्ही जर इतिहास चालून पाहिला तर जरूर तुम्ही अभ्यास करायला पाहिजे. त्याचा मुलगा जेव्हा शॉपिंग करायला जातो त्यावेळेस तो $1000 हृदयपट्टी कर.
एक दिवस त्याला घेतो आणि अनाथालयामध्ये घेऊन जा. त्याचा मुलगा जेव्हा बघतो सगळं की मुलांना कपडे नाहीये, बेड नाहीये, त्यांना बुट तर लांबची गोष्ट आहे, त्यांना चप्पल पण नाहीये, त्यांचं जीवन जेव्हा जवळ बघतो खायला वेळ मिळत नाही. तिथून पुढे त्याचा मुलगा जेव्हा जेव्हा त्याला खरेदी करायची असते तेव्हा तेव्हा वडिलांना विचारतो मी यावेळेस कोणाला मदत करू शकतो का. जेव्हा त्याच्याकडे खूप पैसे आले आणि त्याला विमान घ्यायचं होतं तर त्याला 650 कोटीचं विमान खरेदी करायचं. त्याच्या आईला त्याने विचारलं की बाबा मला असं असं विमान घ्यायचं आहे. तर आईने त्याला एवढंच सांगितलं बाळा लहानपणी जेव्हा तू शाळेत जायचास ना गावाकडं, पोर्तुगाल त्यांचा देश आहे, तेव्हा बस नसायची. तुला पाण्या पावसामध्ये उन्हाताणामध्ये रस्त्याने कट्याकुट्यातून दगडातून खच खळग्यामधून तुला मी शाळेमध्ये घेऊन जायची. अनेक वेळा पडायचास, जडायचास, बागायचं तुला. अशी अनेक मुलं आजही आपल्या देशामध्ये अडखत शाळेत जात आहे. त्यांसाठी काहीतरी तुम्हाला आश्चर्य वाटेल, कोटी कोटी रुपयाच्या 100 बसेस त्यांनी खरेदी केल्या आणि ग्रामीण भागामधल्या शाळांना भेट. त्याच्या जीवनामधले असे प्रसंग तुम्हाला जर म्हणजे सांगितले तर लक्षात येतं की हा माणूस एवढा जमिनीशी जोडलेला काय. त्याचा आज जर विश्व बघितलं किती मोठं आहे. तुम्हाला आठवतं तरी पाठीमागे एक कोकची बाटली होती ती त्यांनी बाजूला ठेवली आणि तिथे पाण्याची बाटली ठेवली. तर असं म्हणतात की कोकच्या कंपनीचा शेअर धडाधड कोसळला. एवढा महान काय आहे तो, कारण तो जमिनीशी जोडलेला आहे. सामान्य माणसं त्याला त्याच्यामध्ये स्वतःला बघतात. बरोबर आहे की नाही? का बरं? कारण ते जीवन त्याने अनुभवलेलं. लहानपणी त्याचे वडील प्रचंड दारू प्यायचे आणि आई घरकाम करायची, आरबळ हा रस्ते राहायचं काम करायचे पैशासाठी. एकदा एक सुंदर चमकदार बूट घातलेला एक मुलगा त्यांनी पाहिला आणि त्याला सहज म्हटला की मला देतोस का घालून बघायला. तो त्याला हसला, त्याची मस्करी केली, टिंगल केली. तर त्याला थँक्यू म्हटला. तो रागावला नाही, आपलं काम करत राहिला. मी तोच फुटबॉलच्या खेळाच्या ज्यावेळेस त्याने त्याच्यामध्ये त्याचे गोल पाहिले आणि त्याला एक चांगला खेळाडू होताना पाहिला तेव्हा तोच ज्यांनी बूट त्याला ऑफर केले नव्हते तोच त्याला ओरडून म्हटला तू करून दाखवलंस, तू एक जिद्दी माणूस आहेस. त्याच्या जीवनामधले अनेक प्रसंग आहेत. एकदा त्याच्या गरिबीवरून त्याच्या शिक्षकांनी त्याला चिडवलं, आईवरून चिडवलं, वडिलांवरून चिडवलं. त्याला ते राग सहन झाला नाही. त्यांनी खुर्ची उचलली आणि त्यांना फेकून मारली. त्याला शाळेतून काढून टाकलं. तर आई त्याला म्हटली बाळा शाळा तुझ्यासाठी नाहीच आहे, तू फुटबॉललाच तुझं शिक्षण समज. हा जेव्हा प्रॅक्टिस करायचा तेव्हा याच्या पायामध्ये बुटं नसायचे. हा सिमेंटच्या ग्राउंडवर किंवा रस्ते सडकांवरती प्रॅक्टिस करायचं. वेर इज अ पेन देर इज अ गेन. तुमच्या जीवनामध्ये वेदना नसतील, तुमच्या जीवनामध्ये कमाई पण नसते, ते लक्षात ठेवा. आणि म्हणून काही लोकांचं जीवन असं लिबरट आहे. आज आला आणि गेला, जन्माला आला हेला आणि पाणी होऊन नये. आपण आपलं जीवन काही डावावर लावतच नाही. हा जो जगप्रसिद्ध खेळाडू आहे 14व्या वर्षी त्याचं हार्टचं मोठं ऑपरेशन झालेलं आहे. जे ऑपरेशन झाल्यावर कोणी ग्राउंडवर पण जाणार नाही. तो पुन्हा जोमाने उभा राहील. मित्रांनो, यश जे आहे ना ते त्याग मागतो. काय मागतो? त्याग. आणि म्हणूनच आज त्याला त्याची जाणीव आहे. आज त्याचे पाय कुठे आहे? जमिनीवर आहे. जेव्हा जेव्हा तो दुसऱ्याचं दुःख पाहतो त्याला त्याची काय येते? कीव येते. त्यांसाठी काहीतरी करतो. बरोबर आहे? असं किती जण करता? आपल्या देशामध्ये काही खेळाडू असे आहेत की त्यांचा बाहेरून देशातून आलेली फेरारीची टॅक्स माफ करावा म्हणून सरकारशी बांधतात. ते अजूनही जाहिराती करता आणि पैसे कमवतात. पण त्यांच्या पैसे तर पुढं काय झालं हे त्यांना कदाचित माहीत नसेल. अशी परिस्थिती आहे. आणि म्हणून मित्रांनो, आपण जीवनामध्ये जरूर आकाशाला गवसणी घातली पाहिजे, आकाशाला स्पर्श केला पाहिजे. आपण जीवन शिखरावर नेलं पाहिजे. जे काही करता तुम्ही असं काही नाही की हेच केलं पाहिजे, पण त्या क्षेत्रात तुम्ही उंच स्थानावर गेले पाहिजे.
तुम्ही जर लेखनाचं काम करता ना, तुमचं कोणाला लिहिता नाही आलं पाहिजे. तुम्ही कोणाला तरी माहिती सांगताय, ती माहिती अशी सांगता आली पाहिजे का कोणाला दुसऱ्याला सांगता नाही आहे. कालच्यापेक्षा बेटर तेवढा जीव ओतून केला पाहिजे. बरोबर आहे ना. आणि म्हणून आपण जीवनामध्ये नेहमी जमिनीवर पाय ठेवले पाहिजे, खंबीरपणे उभा राहता आलं पाहिजे. आपण डगमगला नाही पाहिजे. शिखरावर गेल्यानंतर मी डगमगलं नाही पाहिजे, जमिनीवर सुद्धा आल्यावर परत डगमगलं नाही पाहिजे. 10वीला जर 1 नंबर आला, 12वी जर नापास झाला ना, तर आत्महत्या करतात म्हणतो. अमेरिकेचा राष्ट्रपती जेव्हा रिटायर्ड होतो तेव्हा तो सामान्य माणसाचं जीवन जगतो. आपल्याकडे साधा इन्स्पेक्टर रिटायर झाला, त्याला ते रिटायरमेंटचं जीवन अवघड जातं सगळं. त्याला वाटतं आताही माझे आदेश फॉलो केले पाहिजे, आताही मला घाबरलं पाहिजे. तो घरामध्ये सुद्धा सांगतो कलम लागू करील. भावांना म्हणजे हे कलम जे आहे हे कशा करतायत, जीवन समृद्ध करण्यासाठी आहे, शांत करण्यासाठी आहे, एकमेकावर रुबाब गाजवण्यासाठी नाही आहे. तुम्हाला मिळालेला पैसा हा वाटण्यासाठी आहे, शेअर करण्यासाठी आहे, जीवन समृद्ध करण्यासाठी आहे. तुम्ही ही फुलं आणली, फुलं कशासाठी आहे, सजवण्यासाठी आहे. त्यातला काटा शोधून दुसऱ्याचं रक्त काढण्यासाठी नाही आहे. काही फार दुःखळे असतात, त्याला दुसऱ्याचं थोडं रक्त काढलं बरं वाटतं लागतं. फक्त ह्या काट्याचा विषय नाही आहे. शब्दांचे काटे घेऊन फार लोक फिरतात आजूबाजूला. हळूच बोलतो, तुझं काही खरं दिसत नाही आज. म्हणजे बिचाराच्या टायरमध्ये आजच हवा कमी, तो आहे ती बी काढतो नेहमी परत. एक लक्षात ठेवा, आपण जीवनामध्ये समृद्धीकडे गेलं पाहिजे, आनंदाकडे गेलं पाहिजे. आपलं जीवन कुठे गेलं पाहिजे सर? आनंदाकडे, समृद्धीकडे, शांततेकडे, आरोग्याकडे गेलं पाहिजे. हेच अध्यात्म आहे ना. तुम्ही जर शरीर जर तुमचं तृप्त केलं, निरोगी केलं, तर तुम्हाला मनाची स्तरावरती जाण्याची संधी मिळेल. मनाच्या स्तरावर तुम्ही शांत झाले, निवांत झाले, तर तुम्हाला भावना कळायला लागतील. आणि भावनेच्या जगताच्या पलीकडे गेल्यात तर तुम्हाला तुमची ऊर्जा कळायला लागेल. मित्रांनो, हेच आम्हाला आध्यात्मिक जगताकडे नेण्याचा हा प्रवास आहे. जेव्हा मी नेहमी सांगतो की एखादं फळ आहे, तुम्ही जर कच्चा असताना खाल्लं, तुम्हाला कधीच कळणार नाही त्याची गोडी किती आहे. ती परिपक्व झाल्यावरच कळतं. तसं जीवनाचं फळ जे आहे हे परिपक्वतेकडे आम्ही नेलं पाहिजे. आमचं जीवन परिपक्व होतच नाही, ते कच्चंच गळून जातं. आणि म्हणून सद्गुरूंना सांगायचं आहे की परिपक्वता म्हणजे तुम्हाला आकाशाला स्पर्श करता आला, उन्नतीसारखा आली पाहिजे. बी जोपर्यंत त्याचा वृक्ष होत नाही, त्याला फुलं येत नाही, परत बी येत नाही त्याला, तो पण त्याचं जीवन व्यर्थ आहे. तुमचं माझं जीवन तोपर्यंत व्यर्थ आहे. बरोबर आहे. आणि म्हणून तुम्ही मगाशी मला विचारलं की सर आकाशाला गवसणी घालण्यासाठी काय करायचं? एका दिशेने अडवळ संकल्प म्हणून त्या दिशेने प्रयत्न करत राहायचे. आणि एकदा पोहोचला तुम्ही तिथे तर नेहमी एक लक्षात ठेवायचं, काय मी जिथून सुरुवात केलेली आहे, जिथून मी सुरुवात केलेली आहे त्या क्षणाची आठवण नेहमी आतमध्ये ठेवायची. तुम्हाला पुण्याचे जे वाघमोडे आहे त्यांचीच किस्सा त्यांना माहिती आहे. 100 एकर जो माणूस वाटेही करतोय, बरोबर आहे, सालगड्यासारखं तिथे राहिला. नंतर ती वाट्याने जमीन करतोय आणि वाट्याने जमीन करून 5 एकर जमीन घेतली. अरे पण 5 एकर जमीन घेतल्यानंतर तो समृद्ध झाला, संपन्न झाला, पण त्यांनी ती जी काही जमीन वाट्याला घेतली ती सोडली नाही. का रे बाबा? नाही, जिनी मला मोठं केलं तिच्याशी कधी गद्दारी करणार. मग तुम्ही आयुष्यामध्ये बघा, नेहमी लक्षात ठेवा, आपण सर्वांना आपण हे शिकवलेलं आहे की सगळ्यांशी गद्दारी करायची, आईवडिलांची नाही करायची. कारण आपला स्रोत कोण आहे? ज्याने आईवडिलांशी गद्दारी केली तो कोणाशीही गद्दारी करू शकतो. त्याचा जन्मच फेल. हसवायचं नाही त्यांना. जे काय करायचं त्यांना सांगून करायचं, त्यांचं मन वळवायचं, त्यासाठी मेहनत घ्यायची. जसं आईवडील स्रोत आहे आमचा, त्याच्याशी आमची जी नाळ आहे ती आम्ही कायम जोडलेली ठेवली पाहिजे. हे त्यांच्यावरून आमच्याशी कसे वागू, आम्ही मात्र त्यांच्याशी नम्रतेने आणि आभारानेच वागलं पाहिजे. मग ज्याने तुम्हाला प्रगतीचा मार्ग दाखवला, जिथून तुम्ही सुरुवात केली, ती कोण आहे? आमची जमीन आहे. आमची पहिली जमीन आहे आमची आई, जिने आम्हाला जन्म दिला. तिचं जे उदर आहे, तिचं उदर, तिचं पोट म्हणजे आमची पहिली जमीन आहे. नंतर आम्ही जन्माला आलो, मग ही धरती माता जिने आमचं पोट भरलं, तिच्यातून जे अन्न येतं, आहार येतो, अन्नधान्य येतं, फळं येतं, भाजीपाला येतं. तिसरं म्हणजे आमचं करिअर ज्या जमिनीवर तयार होतं, जिथे आम्ही नोकरी करतो, बिझनेस करतो, जिथे आम्ही
रोजीरोटी कमावतो आमची, ती आमची तिसरी जमीन आहे. ही चौथी जमीन जिथे तुम्ही तुमच्या जीवनाचा आध्यात्मिक प्रवास करता, की तुमची चौथी जमीन आहे. ह्या जमिनी आम्ही काय केलं पाहिजे, ह्यांच्यावर आम्ही खंबीरपणे चिकटून उभं राहिलं तर यांचा आधार जर आम्ही सोडून दिला तर आम्ही कोलमडल्याशिवाय राहत नाही. तुम्ही किती पण मोठे व्हा, किती पण उंच आकाशात जा, विमानाला जर व्यवस्थित लँड जर नाही होता आलं तर ते विमानाचं आसण्याचं नुकसान आहे. फायदा सोडून द्यायचे. इलॉन मस्कने स्पेसेसद्वारे रॉकेट परत जमिनीवर आणलं, तर त्याचं महत्त्व नासापेक्षाही वाढलं. नासा म्हणजे जगातील सर्वात मोठी अंतराळ संशोधन संस्था. तिच्यापेक्षा मोठं कोणीच नाही जगामध्ये, जिने आतापर्यंत सगळे जगातले ऐतिहासिक उपक्रम राबवले सक्सेसफुली. बरोबर आहे. मग सद्गुरू काय म्हणता, तुम्ही आकाशाला गवसणी घालाल हो, परत तुम्ही जमिनीवर येऊन खंबीरपणे उभे राहू शकले पाहिजे, जमिनीवर तुम्ही जोडलेले असले पाहिजे. आणि म्हणून जीवनामध्ये तुम्ही दिसून तुमचं जीवन सुरू झालेलं आहे, त्याच्याशी तुम्ही कायम जोडलेले असले पाहिजे, खंबीरपणे तिथे स्थिर असले पाहिजे. नुसतं तिथं थांबायचं नाही. बरोबर आहे ना. एकदा बी जन्माला आलं त्याचा प्रवास सुरू होतो, जोपर्यंत तो परत झाड होत नाही तोपर्यंत त्या बीचं काही महत्त्व नाही. तसंच आपल्या जीवनाचं आहे. आपल्या जीवनामध्ये तुमचं सार कधी होणार आहे. आईवडिलांचे पोटी जन्माला आले, त्यांची काळजी घ्या, त्यांच्या म्हातारपणी त्यांच्या पालनपोषणाची काळजी घ्या, त्यांचं नाव जपा, त्यांचा आनंद जपा. तुम्ही जिथं करिअर करता, ज्यांच्यामुळे तुमचं करिअर आहे, तिथे त्यांच्यामुळे तुम्हाला रोजीरोटी मिळते, त्याच्याशी इमानदार राहा, आभार प्रकट करा. जसे आईवडिलांशी करता. माणसं आईवडिलांच्या बाबतीमध्ये फार सेन्सिटिव्ह वाटतात, पण करिअरच्या बाबतीमध्ये माणसं गद्दारी करतात. आणि अशी गद्दारी करणारी माणसं किती पण मोठी व्हायचा प्रयत्न करू दे, ते त्यांचा डोलारा पोचवल्याशिवाय राहा, कारण आधारच नाही का. लक्षात ठेवा, द्रोणाचार्यांनी आशीर्वाद नाही दिला तर एकलव्याचं शिक्षण काय गेलं, वाया गेलं ना. हॅलो, गेलं की नाही. आणि म्हणून सद्गुरू सांगताय आम्हाला की आम्ही जिथून सुरुवात करतो, जिथून उड्डाण घेतो, कोटीच्या कोटी उड्डाणे घ्या तुम्ही, पण जिथून उड्डाण करताना तिथं खंबीरपणे उभे राहा, तिथं तुम्ही जोडलेले राहा. आणि असं जर केलं आणि तुम्ही कितीही प्रगती करा, तुम्ही जिथून निघाले त्याच्याशी जर इमानदार राहिलं तर हे आध्यात्मिक प्रक्रियेचं काय आहे, सार आहे. हेच तर अपेक्षित आहे की नाही. की तुमच्या मनामध्ये आजही तेवढे आभार आहे प्रत्येकाविषयी. तुम्हाला माहिती आहे, मगाशी मी तुम्हाला क्रिस्टियानो रोनाल्डोचं जे उदाहरण सांगितलं, त्याच्या जीवनामध्ये जेव्हा त्याचं पहिलं पाऊल होतं व्यावसायिक फुटबॉलकडे, तेव्हा त्याचा मित्र होता आणि तो त्याच्यापैकी एकाची निवड होणार होती. दोघे सारखीच होते. मग त्यांच्यामध्ये ठरलं की जो जास्त गोल करेल, 3 गोलचा चान्स मिळणार, तो जास्त गोल करेल त्याला संधी मिळणार. 2 गोल करायचं. मग पहिला गोल त्याच्या मित्राने माग, दुसरा रोनाल्डोने माग, तिसरा नंबर कोणाचा आला, त्या मित्राचा आला. पण त्याच्या मित्राने चेंडू त्याच्याकडे सरकवला आणि तू मार. मग त्याने गोल मारला आणि त्याची निवड झाली. मग त्याने त्याला विचारलं, काय रे बाबा तू असं का मारलास, तू पण जाऊ शकला असतास ना. नाही म्हणे, आंतरराष्ट्रीय खेळामध्ये तू टिकू शकतोस ना, तुझ्या कधी क्षमता आहे. रोनाल्डोने ते लक्षात ठेवलं. जेव्हा तो मोठा खेळाडू झाला, पहिला ज्यावेळेस त्यांनी बंगला घेतला ना, पहिला मोठा बंगलो ज्यावेळेस त्यांनी घेतला, तो पहिला मित्राला घेतला, मग नंतर स्वतःला घेतला. पहिली कार घेतली ना महागडी, ती पहिली त्याला घेतली, मग स्वतःला घेतली. असं आयुष्यामध्ये त्याने जेव्हा जेव्हा जे काही स्वतःसाठी घेतलं विकत, तेव्हा तेव्हा पहिले त्यासाठी घेतलं. याला म्हणा आभार. काय म्हणता आलं लक्षामध्ये. आणि म्हणून हे जे आभाराची तुमची जी वृत्ती आहे ती कधी येते, जेव्हा तुम्ही संतुलन साधता. आपण काय होतोस आणि काय झालो आहोत याची जाण जेव्हा नेहमी राहते ना, तर कायम आठवण ठेवतो, त्याला म्हणायचं अध्यात्म. परमेश्वराला आठवण ठेवली काय आणि आपल्या स्वतःचं अस्तित्व कायम आठवून ठेवलं काय, एकच आहे. परमेश्वर तुमच्यामध्येच आहे. तुम्ही प्रत्येकामधला परमेश्वर ओळखू शकता, म्हणजेच तुम्ही कोण आहात, साधू संता लक्षामध्ये. आणि म्हणून मित्रांनो, आपण जीवनामध्ये एकतर खूप प्रगती केली पाहिजे, सगळ्यांनी केली पाहिजे, तसे खूप मेहनत केली पाहिजे. आणि मेहनत करता करता आपण ज्यांच्यामुळे मोठे झालो त्याच्याविषयी नेहमी काय ठेवलं पाहिजे, आभार.
अहो आम्ही जिवंत आहोत याच्याविषयी पहिला आभार व्यक्त केला. आमची सगळी इंद्रिय चांगली काम करता, आम्हाला चांगलं आरोग्य मिळालं, आम्हाला चांगलं वातावरण मिळालं, परमेश्वराचे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण जर आभार प्रकट केले तर आपण किती जरी मोठं झालो तर आभार प्रकट करणाऱ्या माणसाची नेहमी जमिनीवर पाय स्थिर राहतात. लक्षामध्ये अशा प्रकारे आपण सर्वांनी मनामध्ये नेहमी कृतज्ञ भाव ठेवा. देणारा माझ्यापेक्षा मोठा आहे हे नेहमी लक्षात ठेवा. आणि मग जो देणारा आहे तो ईश्वर असेल किंवा कोणी पण असेल, त्याच्याप्रती ज्यावेळेस तुमच्या मनात आभार प्रकट होतात तेव्हा आपोआप तुमचे पाय जमिनीवर घट्ट रोवले जातात आणि तुम्ही आकाशामध्ये झेप घेऊ शकता. धन्यवाद.